महाराष्ट्र राज्य शिक्षण महासंघ की जानिब से 24, 25 और 26 फरवरी को नांदेड़ में रियासती सतह के कन्वेंशन का इनेकाद किया जा रहा है। इसमें बेहतरीन कारकर्दगी करने वाले असातिज़ा को तालीमी अवार्ड्स, छत्रपति शाहू महाराज क्वालिटी टीचर अवार्ड्स व दीगर अवार्ड से नवाजा जाएगा। महासंघ की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए इसकी मालूमात जारी की गई। कॉन्फ्रेंस का इफ्तिताह 24 फरवरी को नांदेड़ के निगरान वजीर अशोक राव चौहान के हाथों अमल में आएगा। महाराष्ट्र राज्य शिक्षण महासंघ के रियासती सदर दिनकर राव हनुमंते की सदारत में मुनक़िदा इस कन्वेंशन में महाराष्ट्र राज्य शिक्षण महासंघ के बानी शंकर राव कांबड़े इस्तकबालिया सदर के तौर पर मौजूद रहेंगे। इस मौके पर रियासती वजीर बराए देही तरक्यात हसन मुशरिफ, रियासती वजीर बराए तवानाई नितिन रावत, रियासती वजीर बराए तालीम वर्षा गायकवाड़, वजीर दाखिला डॉक्टर जितेंद्र आव्हाड, रियासती वजीर अमित देशमुख, रियासती वजीर धनंजय मुंडे, रुकने पार्लियामेंट हेमंत पाटिल, नांदेड़ जिला परिषद की सदर मुंगा रानी अंबुलगेकर, रुकने असम्बली मोहन राव हम्बड्डे, बालाजी कल्याणकर व दीगर शख्सियात मेहमान खुसूसी की हैसियत से शिरकत करेंगे। इस 3 रोज़ा तालीमी कॉन्फ्रेंस में मुतादिद अहम उमूर पर तबादले ख्याल किया जाएगा और इस कॉन्फ्रेंस में असातिज़ा को पेश आने वाले मसाइल और उनके हल के ताल्लुक से भी तबादले ख्याल किया जाएगा। महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे नांदेड येथे 24, 25, 26 फेब्रुवारी या 3 दिवसीय अधिवेशन आहे, राज्यस्तरीय अधिवेशन। आणि या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी या अधिवेशनाचं माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री हे उद्घाटन करणार आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री, RDD मिनिस्टर हे सर्व उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष हे सर्व उपस्थित राहणार आहेत। तसेच या अधिवेशनामध्ये आम्ही राज्यस्तरीय असे प्रत्येक जिल्ह्यातून 2 गुणवंत असे शिक्षक निवडून महासंघाच्या वतीनं त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला जातो, आदर केला जातो। दुसऱ्या दिवशी शिक्षण परिषद ही महत्त्वाची आहे। त्या दिवशी आम्ही आपले पूर्वसंचालक, शिक्षण संचालक माननीय डॉक्टर गोविंदजी नांदेडे यांचं आपण तिथं प्रमुख वक्ते म्हणून त्यांना घेतलेलं आहे। आणि त्या ठिकाणी विषय हा असा आहे की विद्यार्थी, शाळा यांच्या गुणवत्तापूर्ण निर्माणामध्ये पालक, शिक्षक आणि प्रशासन यांची काय भूमिका आहे याबद्दल आपण विस्तृत असं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। सोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या आदर्श शाळा आहेत, तालुक्यामधून एक असे आपण 16 आदर्श मुख्याध्यापक, त्याच्यानंतर त्यांचे केंद्र प्रमुख आणि गट शिक्षणाधिकारी यांचाही आपण एकत्रित तिघांचा सत्कार या ठिकाणी करून त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देणार आहोत। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपलं खुलं अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये सर्व प्रकारचे जे प्रश्न आहेत ठराव मांडले जातील। त्याच्यानंतर आमचे पदोन्नतीचा, मागासवर्गीयांचा आरक्षणातला पदोन्नतीचा प्रश्न आहे। आतापर्यंत शिक्षकांच्या जागा ह्या बऱ्याच प्रमाणामध्ये भरलेल्या नाहीत, त्या रिक्त आहेत। त्याच्यानंतर आणखी असे खूप प्रश्न आहेत की जो आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2005 नंतर जे कर्मचारी, शिक्षक लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना नाही, त्याचाही प्रश्न आहे। आणि मागासवर्गीयांचे याचा तुमचा जी बदली GR त्याच्या संबंधामध्ये सुद्धा खूप आमचे असे त्याच्यामध्ये प्रश्न आहेत।